निश्चिंत झालो देवा. ऐकावं संसारात निश्चिंतता अजिबात नाही हो. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी हो? कोणी सुखी नाही. किती सुख वाटलं तुम्हाला तरी सुखी नाही. 1,500 सगळ्याला दिलं, लागलं का हो सुख? अहो काय दावा दावण, काय पळापळ. मला तर दिंडीत फोन, सकुबाईचं झालं, ठक्कूचं झालं, बायडाबाईचं झालं, आमचं बसलंय तिकडं बोंबलत पंढरपुरात. हा मला सुद्धा 1200 दिवशी माघारी यावं लागलं. मला काल्यापर्यंत थांबायचं होतं. आणि बाई शीतच आमची चुलत बहीण भेटली, गळ्यातच पडून राहिली. वारत अगं काय झालं ताई तुला? आता मिळाल्यात ना तुला? म्हणले तिथं तो गोळ झाला महाराज, सगळ्याला मिळालं आणि मलाच नाही मिळालं. म्हणलं का? म्हणले अर्ध्या तिकिटासाठी 70 वय केलं आणि 65लाच योजना गुतली. इथं प्रत्येक जण दुःखी, इथं कोणी सुखी नाही. फक्त सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खाजू. हा सुखाचा पत्ता आहे बर का. याच्यात जीवरूपी लाही आणि आत्मबोध भगवत रूपी दही. एकटी लाही असू दे की शिंदरीच्या चौकात ठेवली लाही की कापशेवाडीच्या मोहर निघन अर्ध्याच तासात. पार ती कुरणवाडीन धुंडाळत धुंडाळत कुठं पळण. एकट्या लाहीला दाव नाही, एकट्या लाहीला यसन नाही, एकट्या लाहीला मूर्खी नाही. अहो ते तुम्ही आम्ही लाह्या हो. तृणाची लाभी गाई गेल्या दुरी, पाचारी मुरारी नावे त्यांची. ह्या तुम्ही आम्ही लाह्या. आणि तत्वाचा माझं दही त्याचं एकत्रीकरण झालं मग नाही हालत अजिबात बर का. हे दह्याचं लाहीचं एकत्रीकरण ही स्थिती आजची. आणि तेच हा प्रसाद आहे देवा. अरे योग्यांनी विचारला आम्हाला देतान का? नाही म्हणला देव. शास्त्रकारांनी विचारलं देतान का? नाही. त्याच्यासाठी वारकरी व्हावा लागन. वारकरी उपजोनी पुढे वैकुंठ झोपडी जुनाट आहे हो. आणि म्हणून वैकुंठाची अपेक्षा संत नाही करी देवा. वैकुंठाची आम्हा नको दाडू हारे, वासुदे पंढरी सर्व काळ. आमच्या पासून देवा जाऊ नको रे. हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाची. आता माघारी जाऊ नका, आता आमच्या पशीच राहा देवा. म्हणून देव तुम्ही 1200 दिवशी मुक्कामाला ठेवला. रात्रभर भजन पूजन झालं आणि भूमीचा उद्धार झाला. पवित्रते पावन तो देश, जेते हरेचे दास जन्म घेते देवा. या कालाखान्यासाठी, या प्रेमबंधासाठी देवा तुझ्यासाठी मी पुन्हा येईन. उपजोनी आपुलती काला खाऊ देवा ते खाऊ. आणि म्हणून ते संगतीचा मिळालेला फायदा आहे. दुःखी जीवाला, तापलेल्या जीवाला लोंढे सरपंच साहेब विश्रांती देत. भगवंताचं नाव विश्रांती देत. किती दुःख आहे हो. अहो संसारातलं दुःख नाही सांगन तितकं चांगलंय.
काय कुणी कुणाला सांगायचं नाही. सगळ्याच्या घरी पळसाला पानं तीन येतं, कुणाच्याच घरी दुःख नाही असं नाही. सो एक जणाच्या घरी तर नवरा बायकोच्या भांडणात बाय जरा रगील होती, लय गाड्याला मारलं हो. आणि कुणी नाही सोडवाय गेलं. 7-8 माणसं अंगणात थांबलेली. मी सहज जाता जाता विचारलं, काय झालतो? म्हणजे काय नाही, वल्या फरशिवनं घरात गेला म्हणून. हा, आणि म्हणलं का कुणी धरलं नाही? नाही म्हणले, राव फरशी अजून वली या. विठ्ठल विठ्ठल लय भ्यावं, लय भ्या. सगळे अनुभवाचे गडीत का काय काय. कोरोनाच्या काळात आम्ही घरी होतो. 7-8 महिने पाटील कुणाचा फोन नाही. कशी फेडाव 7-8 लाखाची गाडी तुमच्या जीवावर घेतलेली. असं झोपलं तरी कुत्र्यावर घालून बिचारी बोलायचे, हाड मोटर चालू कराय जायचं म्हणत होतं, तसंच झोपलंय मी तर रगसहित उठून रानात. विठ्ठल 7-8 महिने 30 तोंड रोज बघायचं. 30 अहो कावून गेलं माणूस. कशाच काय रोज भांडणं. म्हणून कोरोनात बरीचशी खटली वाहिली निघली बरं का, बरीचशी खटली. गावाकडं आल्यावर भावाला भाव कळाला, जावला जाव कळाले, भावजाईला भावजाई कळाले, बापाला लेकरं कळाले. काय गुणाची ते समोर आले. आणि तसल्यामध्ये काय काय संसार चालवण्यासाठी काहीतरी करायचं. आता तुम्हाला कसं हप्त्याला मागता येईल, मग तिथल्या तिथंच म्हणलं काहीतरी धंदा करावं. आमच्या तर एक गडी म्हणला, चला बाबा काय नाही आपल्याला मिळत तर बार्शीच्या चौकात एखादा हॉटेल तरी चलन. मग हॉटेल चालू करायसाठी तिनं ती भातचा शिकवायला सुरुवात केली. भात आमचा गडी ते शिजवायला आतमध्ये. आणि सकाळी 9ला मी इकडं सोलापूरकडं चाललेलो. आम्हाला दिसला बार्शीच्या चौकात ते आमचा जोडीदार, रामभाऊ मला महाराज लय दिवसांनी आला, सोशल डिस्टन्सिंग नाही, कशाला फिरता राव? आम्हाला थोडं शिथिल झालंय, जरा देवाकडे जाऊन येतो. असं आहे का? म्हणलं काय करतोय स्वयंपाक खोलीत? काय नाही म्हणलं महाराज भात शिकतोय. भात असं आहे का? म्हणलं वहिनी? म्हणले ती गेली बचत गटाच्या मीटिंगला. आणि म्हणलं भात किती वाजता टाकलाय? म्हणला 9:30ला आणि 1:30 वाजल्या होत्या. म्हणलं आता येऊ घर पेटवतोय बरं का आता. हा, गाडी मी साईडला लावली, पळू पळू घरात शिरलो. शिट्टी कितवी? मला 48वी. येड्या म्हणलं 3 वाजल्या की बंद करायचं असतं महाराज. मग तसंच म्हणला. बायको म्हणली 3 वाजल्यावर बंद कर. म्हणलं येड्या, गाड्याळ्यातल्या 3 वाजल्यावर नाही, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर 3-10 वाजल्यावर बंद कर म्हणली असन. करपून गेला लका भात. आता गॅस तरी सुखाचा राहिलाय का? बघितला भात तर कोळस त्या भाताचं झालतं. म्हणला महाराज तुमचंच खरे राव, 3 शिट्ट्यात शिजत असन. तुम्हाला कसं कळलं? म्हणलं मी रोज 3ऱ्या शिट्टीला बंद करतो. तू खूप बरं आहे. सांगतात संसार प्रत्येकासाठी सारखा आहे. संसार सागर, संसार सागर भरल्या जातो पुरा, भरल्या जातो पुरा, भरल्या जातो पुरा. नारायण नामा सांगड बांधारे भक्तीची. भगवंताची सांगड आहे देवा. तुझ्या संगतीमध्ये चिंता मिटली रे. तुझ्या संगतीमध्ये देव पण प्राप्त झालं. तसं सगळ्या निघाल्या. पोरं निघाली की पोरांच्या मागं पुरी निघाल्या गोकुळातल्या. आणि मग काय बरं वाटतंय काय पोरी गेल्यानंतर? बरं पोरी जायनात का खेळायला? सुना बी त्यांच्या मागं निघाल्या. आणि मग गारानं सांगायला लागली, यशोदे आवरी आवरी काना नाशियेल्या मुच्या सुना. अगं तुझ्या पोराने आमच्या सुना नासवल्या. काय ताकद आहे बोलण्याची हो. काय शिवी झाली का बेताड झालंय? त्या शिवीचा सुद्धा उद्धार केला देवा. तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली. तुझं गेलं मड, तुला बघून काळ रड. अरे काय शिव्या आहेत रे. शिव्याचा तर काय पाठा. तुम्हाला काय सांगावं हो. तुमच्या मोर मी सांगत बसलोय. एकदा ताशी भांडणं लागली. 3 तास भांडत होती बायको नवऱ्याला, पण डबल शिवी नाही येऊन दिली. मी म्हणलं मावशी काय तुमचा पाठ आहे हो? म्हणले महाराज एकदा दिलेली शिवी मी 1.5 वर्ष देत नाही. विठ्ठल
संगतीचा फायदा झाला. झाली आमुची निश्चिंती. देवा निश्चिंत झालो रे. म्हणून सगळ्यांना देवानं दही दूध लोणी चारलं आणि त्या आशेनं ती मुरली वाजली ना. ऐकणे वेणूचा नाद, ऐकणे वेणूचा नाद, ऐकणे वेणूचा नाद, लागला नामाचा जप, नामाचा जप, ऐकणे वेणूचा नाद, ऐकणे वेणूचा नाद. नाद एकदा का ऐकला की सगळी बोलावले. भूला बिले वेणू नाद, वेणू वाजवेला गोविंद. आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. असा वेणू वाजला आणि सगळ्याच बोलल्या. लेकर काय बोलतील, अरे गडी काय बोलतील. घर सोडून धरिले रान, संसार केला दाना देन. देवा मी घर धंदा विसर रे. आहार साबळिया वाजवले मुरली, आहार साबळिया वाजवले मुरली, आहार साबळिया वाजवले मुरली, आहार साबळिया वाजवले मुरली. ही गोड संगती. तरी सासवा सांगायच्या, कृष्णा तुझी संगती नाही कामाची, नाही कामाची. अरे मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची. घेईल तुझी चर्या कसे वेळ लावले काना गोवळ्या, कसे वेळ लावले काना गोवळ्या, गोवळ्या, गोवळ्या. रे हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, अमक्या जातीच्या न तमक्या जातीच्याचा खून करायचा, रक्ताच्या थरळ्यात पाडायचं. अरे कुठली जात रे. सगळी प्रभूची लेकर आहेत रे, सगळी प्रभूची लेकर आहेत. प्रभूची लेकुरे सारी, प्रभूला सर्व ही प्यारे. कोणाला तुच्छ मानावे, जगाला प्रेमार पावे. जात नाही हो, धर्म नाही, वर्ण नाही, सगळ्यांना माझ्या तुकोबरायांनी बोलवलं, सगळ्यांना माझ्या कृष्ण परमात्म्यानं बोलवलं. तरी ती गवळण सांगती, अरे तू कोणाचा आहे. आम्ही शहाण्णव उकळीत तू कुठला आला म्हणली. माझा वंश आहे मोठ्याचा, तू तवयातीहीन गवळ्याचा. ऐके झाली या नावा रूपाचा, ठावची पुसली या कस वेड लावेल काना गोवळिया. ही ताकद आहे. असा परमात्मा सगळ्याला सांभाळतो. देवा इतकं मिळालं रे, इतकं मिळालं जे जीवनात पाहिलं नाही ते सुद्धा खाण्याचा योग आला. नाही देखील ते मिळे, 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 नाही देखील ते मिळे.
नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे तोहरे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे तोहरे भोग सुखाचे तोहरे भोग सुखाचे तोहरे तोहरे नाही देखिले ते मिळे 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 नाही देखिले टाळ्या वाजवा टाळ्या नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे सोहळा हो आणि तो संसारिकानच कराव ते कुणी नाही करायचा सगळ्यात मोठा आश्रम असन तर गृहस्थ आश्रम सगळ्यात मोठा वानप्रस्थ संन्यासी या सगळ्या आश्रमांचा भार गृहस्थ आश्रमामध्ये धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ वैकुंठाचा राणा आला जिजासाठी आला हो जिजाई 3 दिवस झालं मालक घरी नव्हता प्रत्येकाला विचारायची पुसावेशी हिची वाटे जो जो भेटे तयाशी सगळ्याला विचारायची का हो मालक दिसलं का कोणी सांग ना शेवटी मातीला कान लावला आणि मातीनं सांगितलं जिजा अगं भंडाऱ्या डोंगरावर तुकोब बरायचं जा शिदुरी घेऊन चालली होती मालकाची भाकरी घेऊन चालली होती जात असताना अनुमानी पायामध्ये काटा शिरला रक्त बंबाळ पाय झाला आई म्हणून खाली बसली माझा जगाचा मालक धावत आला म्हणला आई काय झालं ग म्हणली कोण र तू म्हणली मी इथला गुर राखी नाही होती राखायची गोष्ट आहे काय गुर राखणारा काढो काटा आई ती म्हणजे तुला येतो का काढाय अगं आई लय जणाचं काट काढलं ग आतापर्यंत एक कार्यम अगत्यम कोटी कार्यम चकारम कत्तीर भरता प्रभू साक्षी म्या बोलविता वेद बोले म्या चालविता सूर्य चाले म्या हलविता प्राण हले जो जगात ते चालिता तुझा काटा किती काय ग अरे थुका लावला बोटाला आणि काट्याला घासला काटा दिसना शेवटी म्हणला आई जरा पुढं सरग लाजली जिजा म्हणला लाजू नको ग तुझं लेकरू आहे पुढं सरली आई अरे तोंडाला पाय लावला आणि टाच जिभेनं चाटली आणि दातानं काटा उपटून काढला रक्तबंबाळ पायावरून हात फिरवला सगळ्या वेदना निघून गेल्या लेकरा किती गोड र तुझा हात काय देऊ तुला आणि डोक्यावरून हात फिरवला म्हणले अखंड तुला माझा आशीर्वाद आहे एका आईचा पाठीशी आशीर्वाद देणारी जिजा आणि आशीर्वादासाठी वाकलेला जगाचा मालक त्यावेळेस म्हणली जिजा जा आता म्हणला आई अगं तुझ्या डोक्यावर भाकर आहे त्यातली कोरभर भाकर देते का अजिबात नाही माझ्या मालकाला 3 दिवस झालं भाकरी नाही तो जेवल्याव काय उरलं तर तुला देईल अरे कुठं गेलं तुमचं कोटी कोटी रुपयाच्या सोन्याच्या ताटातलं पंचपक्वान्न कुठं गेली बालुशाही कुठं गेली बुंदी कुठं गेली रबडी कुठं गेलं गुलाबजाम अरे कुठे गेलं चांदीच्या ताटातलं पक्वान्न कुठं गेला वेद कुठं गेला मंत्र कुठं गेलं हवन कुठं गेलं शास्त्र नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवाईसे करी जगाचा मालक कोरभर भाकरीसाठी तुकोबरायच्या बायको समोर हात पसरवतोय याला म्हणावी संसारातली ताकद नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे असा सोहळा झाला देवा म्हणून आम्ही तुला नाही सोडणार माझा राजा हो एकच करा आम्ही काही जाहिराती करू द्या तुम्ही तुमचा देव सोडायचा नाही तुमच्या गावाचा देव तुमच्यासाठी चारी धाम आहे म्हणून तुमच्या ज्ञानाचा गैरफायदा घेऊन आम्ही जर आमची घरं भरली तर त्याच्या इतकं मोठं पाप या जगाच्या पाठीवर नाही म्हणून आम्ही दाखवलेला देव नाही
तुम्ही जो देव उभा केलाय त्याच्या इतका पवित्र देव नाही. तुमचा हनुमंतराय चारीधामपेक्षा मोठा, तुमच्या गावाचं दैवत चारीधामपेक्षा मोठे. अरे सामान्य नाही रे, जगाच्या मालकानं ही विनवणी केली, एक एकस्य उपकाराय प्राणान दास्यमिति कपे देवा. त्या रामाची सेवा हनुमंतरायानं केली. राम हा सामान्य नाही हो. राम हा जातीयवादी नाही, राम हा धर्मवादी नाही. राम सगळ्याला घेऊन जाणार आहे. केवट आख्यान ऐका, गोड रामायण सांगितलं. सगळ्यांना धर्मानुसार सर्वांना आचरायला लावतो तो राम. 14 वर्ष वनात गेला सावत्राईचं ऐकून. कोण होतं बरोबर? हनुमंतराय होते. 14 वर्ष गेल्यानंतर एक वाक्य तुमच्या घरी घेऊन झालंय, काळजातलं वाक्य. 14 वर्ष राम नाही, 3 महिने अयोध्या नगरी रडत होती. जिथं सत्तेसाठी युद्ध नाही ती अयोध्या. जिथं भांडण नाही, मलाच पाहिजे मंत्रीपद, मलाच पाहिजे पालक मंत्री, अजिबात भांडण नाही ती अयोध्या. जिथं युद्ध नाही ती अयोध्या. 3 महिने रडणाऱ्या नगरीला वशिष्ठ ऋषी सांगतात, बाबानो आता सगळे जण घरी जा, राम 14 वर्षानं येईल, वाट पहा. सगळे घरी गेली. त्या काळी त्या 14 वर्षात बऱ्याचशा लेकी नांदायला गेल्या आणि बऱ्याचशा सुना नांदायला आल्या. पण मायबाप 14 वर्षात एकाच्याही घरचा पाळणा हल्ला नाही. त्याला म्हणावी राम भक्ती. ज्या दिवशी माझा नगरीत राम येईल त्या दिवशी आम्ही संसाराला सुरुवात करू. ते अधिष्ठान ज्यानं दाखवलं तो हनुमंतराय. देवा आम्ही अखंड तुझी साधना करू. आमचा देव आमच्या नवसाला नाही पावला तरी आम्ही देव बदलणारातले नाहीत. आमचं दैवत तेच राहणार. म्हणून आम्ही देवा तुझी जर नाही भेट झाली तर आम्ही तुझ्या ड्रायव्हरच्या नावाने हाका मारू. जरा ड्रायव्हरला थोडा जीव. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. म्हणून देवा आम्ही फक्त तुझं नाव घेऊ. तेरा नाम लिया तुझे याद किया विठोबा, रखुमाये विठोबा असं परमात्मा सांगतो. देवा जे पाहायला मिळालं नाही ते खायला मिळालं. मग चोऱ्यांचा सुळसुळाट झाला. जाईल त्याच्या घरच्या घरफोड्या, जाईल त्याच्या घरच्या चोऱ्या. हे CCTV कॅमेरे त्यावेळेस नसत्यान पण ध्यान धरून म्हाताऱ्या बसायच्या, कोणत्या बाजूनी येतोय कोणत्या बाजूनी येतोय. आणि मग अशा म्हाताऱ्या लक्ष ठेवायच्या. त्यांचा थोडा डुकला लागला की देव यायचा. पाहते गवळणी तवती पालती दुधानी, म्हणते नंदाचे पोरे आजी चोरी केली खरे. आज देवानं चोरी येऊन केली. तिथं देव चोरी तर करायचा पण खोड्या बी करायचा. चोरी करून देव निघाला. मंथन घेऊन या जाते डेरा, दारे निजला होता म्हातारा. म्हातारा दारात झोपलं होतं ह्या थंडीचं, त्याच्या डोक्यात देरा घातला. म्हातारं कुडकुडलं हो. त्याला घाटी रुग्णालयात न्यावं लागलं पार. इतकी थंडी वाजवून म्हाताऱ्याला. काय सांगू यशोदे तुझ्या पोराच्या खोड्या ग. माझ्या घरी आला, माझा नातू अंगणात खेळत होता आणि त्याच्याच हातात प्लॅस्टिकचा साप दिला. साप म्हणून चीज बिलय दिसन त्याला बाप म्हणतय पण म्हणताच आहे ना काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जण खोड्या सांगायला लावले. गवळ निगाराने सांगते यशोदेसी, सगळ्या जणी गाराने सांगायला लागल्या. त्यावेळेस मग कृष्णाला धरलं आणि यशोदेनं सांगितलं, कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊन रे. काला तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊन रे. तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊन नको. काला तुला मी ताकीद करते,
बटला मारता याचा खाऊ नको रे गवळा गरे गोबट बटला मारता याचा खाऊ नको रे कृष्णा तुला लागीत करीते कधी कुणाच्या जाऊ नको रे मला तुला लागीत करीते कधी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला लागीत करीते कधी कुणाच्या जाऊ नको मला तुला लागीत करीते कधी कुणाच्या जाऊ जाऊ नको घरी बाबा जवळ जवळ टाइम आलाय तो कुणाची घर हिंडतो बाबा आपल्या घरी जावा ताकीद केली अरे आपल्याच घरी मागच्या रविवारी तुपाच्या टाकीत पडून रिडकू मेलं आणि तू लोकाच्या घरचं तूप जाऊन खातोय इज्जत तरी किती घालवतो तो ताकीद देते बर काय आईनं ताकीद द्यावी आईनं लेकराच्या गुन्ह्यावर पांघरून नाही घालाव आईनं ताकीद द्यावी आईनं समजून सांगाव पोराला पण आई कोण म्हणेन व तिला गुन्हा जाऊ त्यानं कबूल केला आईनं लेकराचा आई नाही त्याला म्हणणार हो किती लेकरू गुन्हेगार असू द्या आई लोकाच्या लेकराला नावं ठेवीन गारनं घेऊन येणाराला नावं ठेवीन ती सांगन बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतय गोजिरवान काय सांगत गाराने ग गोकुळच्या नारी तुम्ही लटिकाच तुम्ही लपून याचा भौरा आळ घेता सारंगधारा तुम्ही बारामतीच्या आपलं 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी हा तुम्ही लपून याची गोटी आळ घेता का जगजेटी तुम्ही आईची रीतबाई कोटी गे गोकुळच्या तुमची रीतच खोटी तुमची असे गोकुळच्या नारींना यशोदा म्हणायची आणि मग ताकीद दिली खोड्या नको करू माझ्या बाबा खोड्या करू नको आता नाही तर बघ ताकीद दिली माझ्या कृष्ण परमात्म्यानं म्हणून कृष्णाच्या गवळणी लई गोड कृष्णाच्या गवळणी त्या गवळणी म्हणीत जा हो त्या भंग म्हणीत जा नाही तर पंढरपूरच्या वाटव सगळ्या हलग्याच बायका पिचली माझी बांगडी वा तिकडच होता काय तुम्ही पहिलं तुझी थट्टा तुझी मस्करी अहो ते का तो कोबऱ्याने लिहिले का अहो ते अकलूजच्या बाळूने लिहिले तीच तुम्ही म्हणता का अहो देवाच म्हणीत जावा सावळे रुपडे हा सावळ आहे रुपड आहे तो त्यानं माझं चित्त चोरलं चित्त चोरी येले नंदाच्या नंदने म्हणून देवा आम्ही काय खात नाही अरे घरी ताकाचं सरोवर आहे रे आमच्या नाही आता नाही आता उशीर झाला ताकाचं सरोवर आहे आमच्या घरी इथं नवनीताचं पुरे आहे ना इथं नवनीत आहे आमच्या घरी ताक आहे देवा ताक सोडून दुसरं काय नाही ताक आसार सांगितलं लय जुलाब झालं तर ताक चालतं बरं का पण आता काय झालंय लटिके ते रुचे साच कोणाही न पचे चांगल्याला किंमत नाही आणि ताकालाच किंमत आली ज्याची कार्ड छापल्यात त्याला 3 कीर्तन आणि जो इमानदारीनं सांगतोय त्याला 3 दिवसाला कीर्तन काय इमानदारी राव ज्याला समाजाचं हित कळालं त्याला माणसं बोलवत नाहीत आणि ज्याला हित तुमचं कळालं नाही तिथं लय गर्दी राव असंच आहे हो चांगल्या ठिकाणी जा चांगली माणसं अशीच यंदा बोलावली अशीच गोड माणसं बोलवत जा सगळा जनसमुदायाला वर्गण देऊन मोकळं होऊ नका अरे महाराष्ट्रात फार गावं पाहिली रे जी 11 वर्गणी बसवतेत पण दुर्मिळ असं गाव पाहिलं न मागता लोक पैसे आणून देते हे गाव उभ्या महाराष्ट्रात मी सांगणार आहे बाबा कोणी देवाच्या वर्गणीला नाही म्हणत नाही ज्यानं दिली नाही त्यानं सुद्धा आज द्या
अहो धर्माचं काम आहे, चांगलं काम आहे, आपल्या हातानं कुणाच्या तरी मुखात 4 घास जातात ना. घरी ताकाचे सरोवर, संसारात किती न्या, 17 मजली बांधलं तरी एवढा गजवर आहेतच. तिथं कुठं सुख आहे हो. पण देवाचा मंदिराच्या कामा कळसू एकदा कळस झाला की मंदिर जसं पूर्णत्वाला जाताना तसं देवाच्या कामाला देत चला. ताकाची लय आवड नसाव, तुपाची आवड असाव, पण माणसं बी अशी इडी ना, दूध दगडावर तेल तूप जाळून टाकेतील आणि गोमतार पेत्याल. हो राजा हो, तूप खाला का, दूध खा, दही खा. आम्ही म्हणत नाही तुम्ही पूजा अर्चना नका करू, पण पोटाला जे चांगलंय ते खा, ते खात चला हो. शरीराला ते चांगलंय. ताक चांगलं नाही पण माणसं ताकाचाच आग्रह लय धरतात. एकदा तर काल्याच्याच कीर्तन झाले, एक मावशी म्हणली महाराज चला की ताक प्यायला. घरी गेलो ताक प्यायला. त्या मावशीच्या घरी गेलेलो, बघितलं एका पोराने पोरग म्हणलं महाराज त्या मावशीच्या गेला ना, आमच्या घरी नाही बाई ताक प्यायला यायचं, चला की. आमचं जोडीदार म्हणलं महाराज आता मला नको, पण मला तारखेची आशा. मी गेलो दुसरी 2-3 घेऊन, आणि तिथं ताकाची तवली बघितल्यावर माझी तर जाकच गेली व बाकीची तर मागच सरली. म्हणले महाराज तुम्हीच एकटं प्या, काय राव कळकट तवली या. मला असं काय सांगत होतो मी, हा कीर्तन कीर्तन तर सांगतोयच. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणून त्या जोडीदार त्या पोराच्या गावात गेलतो कीर्तनाला, आणि त्याच्या घरी ताक घ्यायला गेलो. तवलीपर्यंत ठीक होतं, पण तांब्या बघितल्यावर माझी गेली. ज्या तांब्यात ताक आणलं ते तांब्याच्या जीवाला माहिती आपल्याला कवा घासलं होतं, आणि त्यात ताक दिलं, पण ताक लय गोड लागलं. ते पोरगा म्हणला महाराज दुसरा तांब्या आणू का. म्हणलं ताक बी संपन्न, भांडे घासता येत्या. दुसरा तांब्या आणला, तेव बी मी पेलो. म्हणलं बाळू ताक लय गोड लागलं, पण आई नाही करत तुला खवळायचे. नाही म्हणला महाराज ताकाची तर लय वेगळीच गंमत झाली. आईच म्हणत होती महाराजाला घरी बोलवून ताक पाच. ताक मांजर पेलत सकाळी. असा तांब्या माझ्या हातात होता पकवाजा. असा तांब्या दान कोणी खाली मारला, असा तांब्या फुटला. मोठ्याने पोरगा रडला, महाराजांनी आपला आपाचा बाहेर न्यायचा तांब्या फोडला ग. जे दिलत तेही चांगलं नाही, आणि ज्याच्यात दिलं तेही चांगलं नाही. मग तुमचं ते सुद्धा वाईट आहे, पण आज चांगलं होणार आहे. पाहे प्रसादाची वाट, घ्यावे दुहोनिया ताट, शेष घेऊन जाईल तुमची झाली या भोजन. आणि म्हणून असं आसार सुद्धा या भगवंताच्या नामानं सार झालं. खोड्या वाढायला लागल्या, पोरं लय रडायला लागली, बाया चुळबुळ करायला लागल्या, तारीख देणारा गडी शिव्या द्यायला लागलं, आणि एक तर गडी दगड घेऊन लय वाढूळ झालं. मांडवाच्या कडनी फिरतोय. या बाकीच्या गावचं सांगतोय मी म्हणलं का फिरतोय, माझ्या डोक्यात हाणायचंय का काय. म्हणलं तुझं कवरच चलून दे, तारीख ज्यानं दिली त्याला बघतोय मी. असं व्हायला नको बर का. आणि म्हणून यशोदामाई म्हणले आता खोड्या बास, आता देवा तुझं कौतुक सगळ्यांनी पाहिलं. जे न देखी रवी ते देखे कवी. सगळ्या इतिहासकारांनी, संशोधकांनी, शास्त्रकारांनी, संत मुनींनी तुझं वर्णन केलं. योग्याचे ध्याने ध्याताना तुळसी, तो आम्हा पासे मागे पुढे असा परमात्मा सगळ्यांना बोलवतो जवळ आणि खायला घालतो बरं का. फक्त आपल्या देवावर आपला विश्वास पाहिजे. अजिबात दुसऱ्या देवाला नवस करायचा नाही. नाही तर उग पिकअपवर भांडे बांधायचे, उग आमक्याचा नवस फेडाय तामक्याचा. काय नवस करायचा आहे, आपल्या देवाला नवस करायचा. बाकीच्या देवाला अजिबात विचारात सुद्धा घ्यायचं नाही. आपलं गावाचं पावित्र्य आपण जपायचं असतं. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. हा सगळा नवनीताचा पूर आहे बर का. अबखे गरज पंढरपूर चालला नामाचा गजर. हा गजर आहे, हा गजर भक्तीचा आहे, हा गजर प्रेमाचा आहे. तो गजर सर्वजणांनी तुम्ही केलाय. कृष्णा तू आला, सगळं भान हरपलं रे. तू आला, आनंद झाला रे.
सगळ्यांचा उद्धार केला रे तू गाया वळल्या, तू गुरं वळली रे देवा. सगळं आमचा उद्धार केला देवा. कोणी नव्हता आमच्यासाठी, तू आला आणि वैऱ्याचा सुद्धा उद्धार केला, कंसाचा सुद्धा उद्धार केला. सगळ्याला मोक्ष सायुज्यता नावाची मुक्ती कृष्ण परमात्म्यानं प्रदान केली. खोड्या संपना. एक जण म्हणला गणपतीला नवस करा, एक गणपतीला नवस केला, 1000 मोदकन गणपती सगळंच गिळून टाकलं. यशोदाच म्हणते देवाशीच पुष्य देव काय झाला. देवालाच विचारायला लागली देव कुठे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नचके कालमाचे कोडे. आणि म्हणून असा देव. आता म्हणले खोड्या बास कृष्णा, आता खोड्या बास. आता काय कर, उद्या जाई राणा सभे घेऊन गोधना. चौकात देव गेला आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं आता बास रे बाबा. खोड्या म्हणली लय ज खोड्या लांब गेल्या तर पुन्हा बोलवायची नाहीत बर का, देना तर. मग खोड्या बास केल्या आणि म्हणले आता उद्या सगळ्यांनी या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाय बवळी गेली, गाय गवळी गेली, गाय चारी तो वरल्या राणा. कोणच्या गाया हो? अहो बाकीच्या गाया जाऊन द्या, ह्या गाया तृणाची लाभी गायी गेल्या दुरी. वेगवेगळ्या लोभानं, वेगवेगळ्या अहंकारानं, वेगवेगळ्या कुत्सित भावानं, सौंदर्याचा गर्व, श्रीमंतीचा गर्व, अहंकार माजलेला, अशा सगळ्या तुम्ही भोगरूपी गाया. देवानं सगळ्यांना जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, सगळ्यांना तो प्रसाद दिला. म्हणून देव सांगतात यशोदामाई उद्या मी हित नाही तुला दिसणार ग. लेकरू जर तुझ्यापाशी नाही दिसलं तर तुझं काय अंतकरण करल ग. असं कर, मला तू एकदा तुझ्या हाताचा 4 घास घाल राजा हो. देव कळल, धर्म कळल, पण आज ज्यांचा हाल आहे ते आईबाप बी कळलं पाहिजे रे. ज्यानं तुम्हाला पृथ्वी दावली, गाव दावला, देश दावला, वेश दावला, मातृभूमी दावली, ते कळालं पाहिजे का नाही. मातृभूमीचं प्रेम कळालं पाहिजे हो. आपण शाळेत गेल्यापासून प्रार्थना करतो, म्हणतो का नाही प्रार्थना, म्हणतो का नाही प्रतिज्ञा. प्रतिज्ञा म्हणतो देवा इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हेरी व्हेरी. आय शॅल गिव्ह माय पेरेंट्स, टीचर्स अँड ऑल एल्डर रिस्पेक्ट. मी भारतातल्या प्रत्येक नागरिकाला रिस्पेक्ट देईल, प्रतिसाद देईल, प्रत्येकाबरोबर बंधुत्वाचं नातं जपल राहिलं का व जातं. अव नातं टिकवा ते, ती शक्ती दे देवा. भगवंता तीच ताकद दे, इतनी शक्ति हमें दे मन का विश्वास कमजोर, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो. म्हणून जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत देवा मातृभूमीचं प्रेम कमी पडू देऊ नको. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं वहाँ याद रहे तू. जिथं मी असल देवा तिथं मला माझ्या मातीची, माझ्या मातृभूमीची, माझ्या देशभूमीची, माझ्या महाराष्ट्र मायभूमीची आठवण येऊन दे. यशोदा माईला देव म्हणतो आई आता तुझ्या हातानं फक्त 4 घास भरव ग, आणि मी इथून निघून जाईल. आता मी वनात गाया घेऊन जाईल. ती नामदेवरायांनी टिपलेली गवळण. पहिल्या काळात पंचमीला फेर असायचा, महिना महिना महिला फेर धरायच्या. माझी माई पण फेर धरायची, महिना महिना फेर. आता फेर संपला आणि फेरात तुम्ही आम्ही गुंतलो. फेर होता पहिला, त्या फेरातली फेराच्याच चालीची एक गवळण आहे नामदेवरायांची. येश्वरे घराकडे चाल, मला जेव घाल, आई लहान सगे
मला करून दे ग मांडा दूर गेल्या गाईच्या झुंडा मला जेवू घाल आई मी तुझा एकुलता एक गाया राखीत 9 लाख गाया राखून झिजली नक मला जेवू घाल असा देव जेवला तोंडावना हात फिरवला आणि देवाला गुरं सोडून निघाले गायी चालल्या वनाप्रती आणि पाठमोरी आकृती यशोदेनं पाहिली आणि डोळ्यात पाणी आणून गवळ्याच्या लेकरांना सांगितलं सांभाळा मुरारी प्राण माझा जाऊ नका दुरी जवळच खेळा जाऊ नका दुरी जाऊ नका तो प्राण सखा माझा सांभाळा तोच तुम्ही सांभाळला आज आणि म्हणून ही आलेली संधी आम्ही सोडणार नाही अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवाजो दवारिता आम्ही नवाजो दवारिता नाही देखले भोग सुखाचे धावत्या वेगात बोलत गेलो काही चुकलं असेल तर माझा दोष आहे माझ्या आईबापाला दोष देऊ नका माझ्या गुरुजीला दोष देऊ नका माझ्या देवाला दोष देऊ नका सगळं दोष तुमचं सुद्धा निघून जातील अगदी आता सुरुवात करायला उशीर होतो सांगायला उशीर पुन्हा जेवायला उशीर तर निघाय उशीर त्यापेक्षा लय उशीर करीत मी बसत नाही हा प्रसाद तुम्हा सर्वांना आज काल्याच्या रूपानं मिळणार आहे राजे शिवछत्रपतींनी या भूमीवरती नितांत प्रेम केलं राजे शंभूराजांनी या भूमीवरती नितांत प्रेम केलं म्हणून तुमचे लिंबाळकर असतील बोधले असतील या परिवारात या भागातले सेनापती पहिल्या काळात होऊन गेले छत्रपतींच्या या पावनभूमीमध्ये छत्रपतींचं शौर्य शंभूराजांचा त्याग आईबापाचं प्रेम गड्यावर टिकवत चला ज्याला आईच्या दुधाची किंमत आहे तो सुपारीचं खंड कधी हातात धरणार नाही देवा मला अखंड निर्व्यसनी ठेव निष्कलंक ठेव आणि या मातृभूमीचं वैभव वाढवण्याची सद्बुद्धी भगवान हनुमंतरायानं द्यावी एवढीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आजचा हा काला तुम्हा सर्व जीवांना मिळून सर्व जीव दोषविरहित व्हावेत एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना शेवटची विनवणी संतजनी परिसावी विसरतो ना पडा माझा देवा तुम्हा या कार्यक्रमासाठी आलेले दोन्हीही मृदंगाचार्य फार गोड गायक अतिशय गोड विनेकरी टाळकरी चोपदार नाही बारकाली बारकाली गोपाळ लेकर तुम्ही बांधव सगळ्यांनीच गोड कार्यक्रम केला आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत एवढा गोड यायला मला काही इतका गोड गळा नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत या सिस्टीमवाल्यानं गोड केला बरं का एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा बरं का जरा पुंडली कबरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राम तुकाराम जाता 1 मिनिटाचा फक्त निरोप देऊन जातो ह्या वर्षी अतिशय जीवनात आनंदाचा क्षण जो पुन्हा आयुष्यात कोणाच्याच येणार नाही तुकोब बराय जगद्गुरु तुकोब बरायचा 375वा वैकुंठ गमन सोहळा तुम्हा सर्वांच्या प्रेमानं प्रेरणेनं सिद्धटेक या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये सिद्धटेक या पवित्र भीमेच्या काठावरच्या असणाऱ्या अष्टविनायकाच्या गणपती बाप्पाच्या परिसरामध्ये येत्या 23 मार्च ते 30 मार्च या कालखंडामध्ये आहे ज्यांना कोणाला एखाद्या दिवसाच्या नामयज्ञासाठी वर्गण म्हणत नाही मी फक्त तुकाराम तुकाराम नावाचा गजर करण्यासाठी आणि हा दौदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी यायचा असेल तर नक्की या 23 मार्च
2025 ते 30 मार्च 2025 जगद्गुरु तुकोबरायाच्या पादुका आणि गाथा साक्षात सिद्धटेक कर्जत या ठिकाणी हेलिकॉप्टरने येणार हे तुकोबरायाचं वैभव आहे बरं का. लिंबाळकर पाहुणे तुम्ही सगळ्यांना सांगा, हातोपर हाती हा निरोप द्या. ते तुकोबरायांचा गोड विचाराने जीवनातलं अधिराज्य गाजवणारं त्यागाचं समर्पण पाहण्यासाठी नक्की एक दिवस वेळ द्या. विठ्ठल जय जय हा बोलेले करो वेडेवा पुढे करा क्षमा यूट्यूब चॅनलवर युवा कीर्तनकार मोरे महाराजांनी प्रसारित केला. त्यांची भेट घेऊन चॅनल सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम पाहत राहा. अशिंक्याचा अभंग होईल. विनेकरी दोघं पुढे या. विणेकरी शिंकेला बविले दुरे होतो तिघाचे मी वरी मी वारे दोन्ही उभारा आवाहा दे